नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा परिषद आरोग्य सेवक तांत्रिक क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। न्यू सिलेबसनुसार संपूर्ण क्वेश्चन असणार आहेत, IBPS पॅटर्ननुसार असणार आहेत मित्रांनो। तर महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे। महत्त्वाचे प्रश्न आहेत थोडेसे मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न जे असणार आहेत न्यू सिलेबसनुसार संपूर्ण क्वेश्चन काढण्यात आलेले आहेत। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आरोग्य सेवक या पदाची तयारी करत असाल आणि जर तांत्रिक घटक जर तुम्हाला यामध्ये 600+ क्वेश्चन जर हवे असतील, वन लाइनर क्वेश्चन 600+ असणार आहेत, ही जर PDF तुम्हाला घ्यायची असेल तर 7977 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। तसेच मित्रांनो, जर तुम्हाला न्यू सिलेबसनुसार जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर मित्रांनो, एकूण 10 टेस्ट सिरीज आहेत, याची सुद्धा फी अतिशय कमी आहे, फक्त 50 रुपये फी या 10 टेस्ट सिरीजची आहे। एका टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो एकूण 20 क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे एकूण 200 क्वेश्चन तुम्हाला उत्तरासहित मिळणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला सरावसुद्धा करता येणार आहे आणि ही PDF तुमच्याकडे राहणार आहे। म्हणजेच मित्रांनो 200 प्रश्न तुम्हाला केवळ 50 रुपयामध्ये मिळणार आहेत आणि हे 600+ क्वेश्चन तुम्हाला केवळ 100 रुपयामध्ये मिळणार आहेत। जर मित्रांनो तुम्हाला हे घ्यायचे असतील तर 7977 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। चला आता मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, स्क्रीनवर पहिला प्रश्न तुमचा या ठिकाणी आलेला आहे। मित्रांनो पहा, या ठिकाणी मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत। शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू असे म्हणतात, याचे कारण तुम्हाला सांगायचे। पहा, शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू असे म्हणतात। शून्य गणामध्ये जे काही मूलद्रव्य आहेत मित्रांनो, यांना राजवायू का म्हणतात याचं कारण आपल्याला विचारले। तर पहा, पहिलं ऑप्शन दिले आहे, शून्य गणातील मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असतात। 2 नंबरचं ऑप्शन दिलेले मित्रांनो, पहा, या गणातील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन स्थिर असते। 3 नंबरचं ऑप्शन आहे, ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किंवा भागीदारी करीत नाहीत, तसेच रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, ही मूलद्रव्ये वायुरूप असतात आणि वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू असे म्हणतात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं उत्तर आलं असेल तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू का म्हणतात याचं कारण, पहिलं कारण पहा, शून्य गणातील मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असतात। या गणातील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन स्थिर असते। 3 नंबरचं ऑप्शन दिले, या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किंवा भागीदारी करीत नाहीत, तसेच रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात, म्हणून या मूलद्रव्यांना राजवायू असं म्हटलं जातं। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो, तुम्हाला 10 पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 2 नंबरचा प्रश्न पहा, हॅलोजनमध्ये फ्लोरीन हे सर्वात क्रियाशील मूलद्रव्य असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन रिकामी जागा आहे। पहा, हॅलोजनमध्ये फ्लोरीन हे सर्वात क्रियाशील मूलद्रव्य असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन रिकामी जागा आहे। त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पहा, पहिलं ऑप्शन दिलं आहे 2-7, 2 नंबरचं ऑप्शन आहे 2-8, 3 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो 2-6 आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे 1-7। तर मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 2-7, म्हणजे हॅलोजनमध्ये फ्लोरीन हे सर्वात क्रियाशील मूलद्रव्य असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-7 आहे। त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय मित्रांनो 2-7 आहे, 2-7 त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो, असेच प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला 100% विचारले जातील, त्यामुळे या प्रश्नाचा वारंवार सराव करणं गरजेचं असणार आहे। मित्रांनो, थोडासा टफ लेवलवर या ठिकाणी अभ्यास तुम्हाला वाटू शकतो, कारण की मित्रांनो आतापर्यंत विज्ञानाचा तुमचा संपर्क आलेला नव्हता, परंतु मित्रांनो आता हे विज्ञान तुम्हाला करावे लागणार आहे आणि अशा स्वरूपाचे प्रश्न आपण आपल्या PDF तसेच मित्रांनो या ठिकाणी आपले जे काही टेस्ट सिरीज यामध्ये सुद्धा दिलेले, हे जर तुम्ही लावले तर अत्यंत अल्प दरामध्ये मित्रांनो नक्की तुमचं भविष्य या ठिकाणी उजळणार आहे। 3 नंबरचा प्रश्न पहा, बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असलेली मूलद्रव्ये कोणती? पहा, बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असलेली मूलद्रव्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहेत। पहिलं ऑप्शन पहा हायड्रोजन, 2 नंबरचं ऑप्शन आहे लिथियम, 3 नंबरचं ऑप्शन आहे सोडियम आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो यापैकी सर्व। तर पहा, बाह्यतम कक्षेमध्ये केवळ एक इलेक्ट्रॉन, म्हणजे बाह्यतम जे काही आता मूलद्रव्ये, ह्या मूलद्रव्याच्या असे जे काही कक्षा असतात मित्रांनो, ही बाह्यतम जी काही कक्षा आहेत यामध्ये केवळ एकच इलेक्ट्रॉन असलेले मूलद्रव्य तुम्हाला सांगायचे आहे। तर ते पहा, पहिलं हायड्रोजन, 2 नंबर लिथियम, 3 नंबर सोडियम, 4 नंबर वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, याचं उत्तर असणारे वरीलपैकी सर्व, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणारे मूलद्रव्य कोणते? तर ते आहे मित्रांनो हायड्रोजन, लिथियम, सोडियम, वरीलपैकी सर्व। हायड्रोजन, लिथियम, सोडियम हे वरीलपैकी सर्व 1 इलेक्ट्रॉन असलेली मूलद्रव्ये आहेत, म्हणजे याच्या बाह्यतम कक्षेमध्ये केवळ एकच मूलद्रव्य आहे, हे लक्षात ठेवायचं। इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, सर्व प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि अशा स्वरूपाचे PDF मित्रांनो आपले आहेत, तसेच अशा स्वरूपाचे टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा असेच क्वेश्चन मी ॲड केलेले आहेत।
मात्र टेस्ट सिरीजमध्ये जे काही क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो मिक्स स्वरूपामध्ये असणार, म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमाआधारित प्रत्येक टॉपिकवर 1 1 2 2 3 3 म्हणजे जो टॉपिक इम्पॉर्टंट आहे 3 ते 4 क्वेश्चन विचारले आहेत, जो टॉपिक मित्रांनो कमी इम्पॉर्टंट आहे त्याला 2 ते 3 क्वेश्चन, अशा म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आपली जी काही टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये नक्की तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. 4 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य कोणते? कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य कोणते? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन पहा फ्लोरीन, 2 नंबर आहे ब्रोमीन, 3 नंबर ऑप्शन आहे सोडियम आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य कोणते? तर ते मित्रांनो ब्रोमीन. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निवडला असेल तर या ठिकाणी योग्य आन्सर असणारे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य कोणते? तर ते मित्रांनो ब्रोमीन. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 5 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते 18व्या गणातील मूलद्रव्य आहे? खालीलपैकी कोणते 18व्या गणातील मूलद्रव्य आहे? तर पहा पहिलं ऑप्शन आहे Na, 2 नंबरचं ऑप्शन आहे Cl, 3 नंबरचं ऑप्शन आहे Fe आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे यापैकी 4 नंबरचं ऑप्शन आहे Ne. तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला 100% असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार हे लक्षात ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नाचा सराव तुमचा असणं गरजेचं असणं, वारंवार तुम्ही सराव करत चला. अशा स्वरूपाची PDF मध्ये सुद्धा महत्त्वाचे क्वेश्चन मी ॲड केलेले, त्यामुळे ही PDF तुम्ही घेऊ शकता. खालीलपैकी कोणते 18व्या गणातील मूलद्रव्य आहे? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. 18व्या गणातील मूलद्रव्याला निष्क्रिय मूलद्रव्य असे म्हणतात. तर पहा यांना शून्य क्रियाशील मूलद्रव्य असं सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवा. 18व्या गणातील मूलद्रव्य. तर हे जे मूलद्रव्य आहे पहा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य 18व्या गणातील मूलद्रव्य आहे? तर ते मित्रांनो Ne हे 18व्या गणातील मूलद्रव्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. संपूर्ण PDF मध्ये अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला मी दिलेले आहेत. 6 नंबरचा प्रश्न पहा, पुढीलपैकी राजवायू गट ओळखा. आता पुढीलपैकी जो काही गट दिलेला आहे यापैकी राजवायू तुम्हाला ओळखायचे आहेत. पहिलं ऑप्शन पहा फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, 2 नंबरचा ऑप्शन आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, 3 नंबरचा ऑप्शन आहे कार्बन, कॅल्शियम, आर्गॉन, 4 नंबरचा ऑप्शन आहे हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम. IMP क्वेश्चन मित्रांनो IBPS अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला 100% विचारणार आहे, लक्षात ठेवा. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारा, म्हणजे हा जो काही क्वेश्चन आहे मित्रांनो थोडंसं डीपमध्ये तुमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर पहा खालीलपैकी राजवायू गट तुम्हाला ओळखायचा आहे. तर यापैकी राजवायूचा जो काही गट असणार आहे मित्रांनो तो आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हेलियम, निऑन आणि आर्गॉन हे राजवायूचे या ठिकाणी गट आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर मित्रांनो तुम्ही सुद्धा या ठिकाणी 2 नंबर निवडला असेल तर योग्य आन्सर असणारे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामुळे ही संपूर्ण PDF मित्रांनो तुमच्यासाठी 100% वरदान ठरणार आहेत आगामी काळामध्ये होणाऱ्या आरोग्यसेवक भरतीसाठी. आणि मित्रांनो आरोग्यसेवकचा अभ्यासक्रम तुम्हाला 8 आणि 15 दिवसामध्ये होणारा अभ्यासक्रम नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सातत्याने मित्रांनो विज्ञान तांत्रिक जो काही घटक असणार आहे जवळपास 3 ते 4 महिन्याचा तुमचा कंटिन्यू 8 ते 9 तासाचा अभ्यास जर असेल तरच मित्रांनो चांगल्या प्रकारे मार्क येणार आहेत. कारण की लक्षात ठेवा IBPS तुम्हाला खूप डीपमध्ये क्वेश्चन या ठिकाणी विचारणार आहेत मित्रांनो. 40 क्वेश्चनपैकी जवळपास मित्रांनो तुम्हाला 20 ते 25 क्वेश्चन थोडेसे डीप लेवलवर असतील आणि फक्त मित्रांनो त्यानंतर जवळपास मित्रांनो 10 क्वेश्चन तुम्हाला अतिशय डिफिकल्ट लेवलवर विचारले जातील जे की मेरिट ठरविणारे असते आणि 10 क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला सिंपल विचारले जातील. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुमचा पॅटर्न तांत्रिकचा असणार आहे, लक्षात ठेवा. अशा स्वरूपामध्ये मी टेस्ट सिरीजमध्ये मांडणी केलेले म्हणजे IBPS कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारू शकते अशा स्वरूपाचे म्हणजे काठिण्य पातळी असलेले जवळपास 10 क्वेश्चन प्रत्येकाच्यामध्ये दिलेले. त्याच्यानंतर कमी काठिण्य पातळी असले म्हणजे हाय लेवल, मीडियम लेवल आणि लो लेवल अशा स्वरूपाचे क्वेश्चन आपण दिलेले आहेत. कारण की IBPS कधी अतिशय सोपे प्रश्नसुद्धा विचारत असतं परंतु संपूर्ण क्वेश्चन हे सोपे विचारत नाही. म्हणजे IBPSचा पॅटर्न कसा असतो मित्रांनो थोडासा हाय लेवलवर, त्याच्यानंतर मीडियम लेवल आणि त्याच्यापेक्षा जास्ती हाय लेवल म्हणजे मेरिट ठरवणारे क्वेश्चन असा तुमचा पॅटर्न IBPS विचारत असतं. 7 नंबरचा प्रश्न, सर्वात लहान आवर्तात किती मूलद्रव्य आहेत? आता सर्वात लहान आवर्तामध्ये किती मूलद्रव्य आहेत? सर्वात लहान जो काय आवर्त आहे त्यामध्ये एकूण किती मूलद्रव्य अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा पहिलं ऑप्शन आहे 4, 2 नंबरचं ऑप्शन आहे 5, 3 नंबरचं ऑप्शन आहे 7 आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. तर मित्रांनो सर्वात लहान आवर्तात किती मूलद्रव्य आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे, लवकरात लवकर आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. तर सर्वात लहान आवर्तात किती मूलद्रव्य आहेत? तर सर्वात लहान आवर्तामध्ये एकूण 2 मूलद्रव्य आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे सर्वात लहान जो काय आवर्त आहे, आता आधुनिक आवर्तन सारणी कोण मांडली? मोजले यांनी मांडलेले. आता आधुनिक आवर्तन सारणी मांडत असताना मोजले यांनी कशाचा वापर केला होता आणि त्याच्या अगोदर सुद्धा आवर्तन सारणी मांडण्यात आली जसे की मेंडेलिव्ह आहे, त्याच्यानंतर
मेंडेलिव्हने सुद्धा आवर्त सारणी मांडलेली आहे, डोबेरायनरने सुद्धा मांडली. मग त्यांच्या ओसले आणि मोजले आणि डोबेरायनर व मेंडेलिव्ह यांनी मांडलेल्या आवर्त सारणीमध्ये फरक काय, असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2. 8 नंबरचा प्रश्न, कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात? कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. पहिला ऑप्शन 18वे गण, त्याच्यानंतर 17वा, 14वा आणि 3रा. चला लवकरात लवकर याचं सुद्धा आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात? तर पहा 17वा जो काही गण आहे त्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन त्यामध्ये जेवढे काय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिले त्यामध्ये पहा फक्त 7 इलेक्ट्रॉन असणारे किती आहेत? तर मित्रांनो ते 17व्या गणामध्ये दिलेले आहेत. म्हणजे कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात? तर 17व्या गणामध्ये जेवढे मूलद्रव्य त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन आहेत, हे लक्षात ठेवायचे. कितव्या गणामधले? 17. म्हणजे 17वा जो काही मित्रांनो या ठिकाणी गण दिलेले आहेत यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन दिलेले आहेत तर त्यामध्ये मित्रांनो फक्त त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7च इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न पहा, संपूर्ण आवर्तन सारणी मूलद्रव्याच्या रिकामजागा स्वरूपाच्या आधारे S खंड, P खंड, D खंड व F खंड अशा 4 खंडामध्ये विभागलेली आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. कधी कधी प्रश्न असा पण विचारला जाईल की आधुनिक आवर्तन सारणी एकूण किती खंडामध्ये विभागली आहेत? तर एकूण 4 खंडामध्ये विभागलेली. त्यामध्ये S खंड, P खंड, D खंड, F खंड. कधी कधी असं पण विचारलं जाईल की आधुनिक आवर्तन सारणी एकूण 4 खंडामध्ये विभागलेली असून यापैकी वेगळा खंड ओळखायचा आहे. मग तुम्हाला S खंड देतील, P खंड देतील, D खंड देतील आणि तुम्हाला या ठिकाणी M खंड देतील. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की M खंड हा यामध्ये नाही, फक्त S खंड, P खंड, D खंड, F खंड हे 4 खंड आहेत. तर संपूर्ण आवर्तन सारणी मूलद्रव्याच्या रिकामजागा स्वरूपाच्या आधारलेली आहे. तर ते पहिलं ऑप्शन आहे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन यापैकी नाही. तर संपूर्ण आवर्तन सारणी मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपाच्या आधारे S खंड, P खंड, D खंड व F खंड अशा 4 खंडामध्ये विभागलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, हा सुद्धा IMP क्वेश्चन तुम्हाला 100% कुठल्या तरी शिफ्टला हा क्वेश्चन बघाव्यास मिळेल. मित्रांनो शिफ्ट वाईज तुमची परीक्षा होणार असल्यामुळे तुम्हाला बरेचसे क्वेश्चन तुमच्या या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर मित्रांनो इलेक्ट्रॉन स्वरूपण, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. नक्की मित्रांनो हे प्रश्न संपूर्ण तुमचे महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न 10 नंबरचा, S खंडातील मूलद्रव्य Mgचे इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला सांगायचं. S खंडातील मूलद्रव्य Mgचे इलेक्ट्रॉन तुम्हाला सांगायचं आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पहिलं ऑप्शन पहा तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो 2, 8, 2. 2 नंबरचा ऑप्शन आहे 2, 6, 2. 3 नंबरचा आहे 2, 5, 1. 4 नंबरचा ऑप्शन आहे 4, 5, 6. तर S खंडातील मूलद्रव्य Mgचे इलेक्ट्रॉन स्वरूपण ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 2, 8 आणि 2 अशा स्वरूपाचं मित्रांनो इलेक्ट्रॉन स्वरूपण Mg या S खंडातील मूलद्रव्याचं आहे. तर S खंडातील मूलद्रव्य Mgचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2 असे आहे. म्हणजे तुम्हाला मूलद्रव्य त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचे IMP 10 क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला टॉपिक वाईज सुद्धा क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मिक्स स्वरूपामध्ये तुम्हाला 600+ PDF क्वेश्चन सुद्धा आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर मित्रांनो टॉपिक वाईज महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला दिलेले, यामध्ये मिक्स स्वरूपाचे क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमध्ये असणार आहेत. ही टेस्ट सिरीज मित्रांनो नक्की तुम्हाला आरोग्य शोक या पदासाठी तुम्हाला सर्वासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आणि 100% मित्रांनो यामधलेच आपले जे काही 600+ची PDF, त्याच्यानंतर टॉपिक वाईजचे क्वेश्चन आणि त्याच्यानंतर तुमची ही आपली टेस्ट सिरीज हे संपूर्ण जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केला, मन लावून जर मित्रांनो त्या संपूर्ण आपल्या PDF जर वाचल्या तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. ह्या PDF जर हव्या असतील तर मित्रांनो 7977092714 या नंबरशी संपर्क साधू शकता. अतिशय कमी फीमध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि एक जो काही तुमची नाश्ता म्हणजे 2 जणांच्या नाश्त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले, जेणेकरून तुम्हाला सर्व विद्यार्थी या ठिकाणी घेऊ शकतील, त्यांना परवडेल अशा स्वरूपामध्ये मी उपलब्ध करून देण्यात येते. आणि संपूर्ण क्वालिटी बॉज क्वेश्चन IBPS पॅटर्ननुसार आहेत, लक्षात ठेवा. न्यू सिलेबसनुसार असणार आहे, त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो तुमच्या मनापासून आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद.